आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की जर तुम्हाला जैसलमेरला जायचं असेल तर तुमच्याकडे लाकडी घोडा हवा, पाय लोखंडाचे हवेत आणि मन पोलादी हवं. आज या ठिकाणी पोहोचणं खूपच सोपं आहे, मोटारीने किंवा अगदी रेल्वेने सुद्धा. पण ही जुनी म्हण आपल्याला आठवण करून देते की कोणत्याही आक्रमकासाठी या किल्ल्यापर्यंत पोहोचणं किती कठीण असेल त्याची. हा किल्ला शहराचं आणि तटबंदीच्या आतील प्रांगणात राहणाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी बांधला गेला होता. पण या ठिकाणचं सर्वात उत्तम संरक्षण नेहमीच थार वाळवंटानं केलं गेलंय. जिथपर्यंत नजर पोचते तिथपर्यंत तुम्हाला दिसते फक्त वाळू. सूर्य अस्ताला जाऊ लागतो तशी वाळू चमकते, यावर तरंग उठतात, सोन्याचं ते द्रवच जणू. तेव्हा आपल्या लक्षात येतं की या किल्ल्याला गोल्डन फोर्ट हे नाव का दिलं गेलं. राजस्थानच्या सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक किल्ला जोधपूर पासून 300 किलोमीटर अंतरावर उभा आहे. थार वाळवंटाच्या मधोमध एका टेकाडावर विसावलेला, दुरून हा एखाद्या रत्नासारखा चमकतो. जैसलमेरचा किल्ला भूतकाळातील असंख्य विविध स्मृतींचं उत्साहाने रक्षण करतो. गड दिल्ली, गड आग्रा, गड बिकानेर, भाटींची अचूक निवड ठरवी सर्वश्रेष्ठ जैसलमेर. जो किल्ला पर्वतांवर बांधलेला असतो त्याला सगळ्यात महत्वाचा आणि सर्वश्रेष्ठ मानलं जातं. मेरू म्हणतात पर्वताला, जैसल राजाचं नाव होतं आणि या दोन शब्दांच्या संयोगातून जैसलमेर हा शब्द तयार झाला. असं म्हटलं जातं की प्राचीन काळात जैसलमेरवर यादव राज्य करायचे. त्याच कारणामुळे भाटी स्वतःला यादवांचा वंशज समजतात. दिल्लीपासून खूप दूर अत्यंत कठीण भूभागात वसलेला सुलतान आणि सम्राट त्यांना सहजासहजी नमवू शकले नाहीत किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. अखेरीस अकबर आणि जहांगीराने त्यांना नमवलं. इथे सातत्याने दुष्काळ पडायचा. लोक इथे लुटमार करायचे, राजा महाराजा लुटमार करून यायचे आणि राज्याचा खर्च चालवायचे. जेव्हा येथून अल्लाउद्दीन खिलजीच्या आणि फिरोज तुघलकाच्या काळात शक्करच्या मार्गाने जाणारे मोठमोठे जे काही तांडे जायचे दिल्लीला जाणारे, त्यांचा खजिना ते मध्येच लुटून न्यायचे. त्रिकूट टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे. समुद्र सपाटीपासून 76 मीटर्स उंचावर. अर्धवर्तुळाकार तटबंदी 2 किलोमीटर पर्यंत पसरल्या आहेत. 99 बुरुज उंच जाड तटबंदीवर बांधलेले आहेत. मुख्य द्वार अक्षय पोळ या नावाने ओळखलं जातं. त्यातून मार्ग पुढील भक्कम दरवाजापर्यंत पोहोचतो. सूरज पोळ, गणेश पोळ आणि हवा पोळ. मोगलांबरोबर शांततेचा तह केल्यानंतर जैसलमेर युद्धाच्या विध्वंसापासून सुरक्षित झालं. शाही मोगलांबरोबर वैवाहिक संबंध जोडले गेले आणि शासकांनी दिल्लीच्या दरबारात मनसबदार या उच्च पदांचा स्वीकार केला. मोगल काळ जेव्हा आला तेव्हा मोगल काळात इथल्या राजा महाराजांची त्यांच्याशी मैत्री झाली, वैवाहिक संबंध देखील झाला, सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू झाली, प्रशासकीय तह देखील झाले. या कारणांमुळे या परिसरात खूपच व्यापाराच्या दृष्टीने प्रगती झाली. अनेक सुंदर वाडे किल्ल्याच्या प्रांगणात उभे आहेत.
ज्याचा दर्शनी भाग हवेली या पारंपरिक वाड्यांसारखा आहे. अंगण, ज्याला चौहर्ता म्हणतात, वाड्यांनी वेढलेलं होतं. रंगमहाल, बादल विलास, गजमहाल, मोती महाल आणि जनाना महाल. त्याच्या बाह्य भिंती दगडी नाजूक कोरीव कामाने सुशोभित आहे. स्थानीय लोकगीतांमध्ये किल्ल्याची तुलना तेजोमय सूर्याबरोबर करण्यात आली आहे. सूर्य आकाशात प्रवास करीत असताना आपल्या सारथीला विचारतो की हा दुसरा सूर्य कुठून आला पृथ्वीवर, जो माझ्या इतकाच तेजोमय आहे. सूर्य विचारतो सारथीला की हा दुसरा सूर्य कुठून आला, तर सारथी त्याला उत्तर देतो की अहो, हा तर जैसलमेरचा किल्ला आहे. राजस्थानी वाड्यांचे वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणजे अधांतरी सज्जे आणि बाहेरच्या बाजूला खुलणाऱ्या खिडक्या. त्यापैकी काहींना हौदा म्हणतात, तर बाकीच्या सूक्ष्मपणे कोरीव काम केलेल्या जाळ्यांनी आच्छादलेल्या. जैसलमेर सोडता सज्जांचा इतका चातुर्यपूर्ण वापर कोणाला कुठेच पाहायला मिळणार नाही. काही इमारतींचा संपूर्ण दर्शनी भाग सज्जांनी भरलेला आहे. किल्ल्याचं बांधकाम अतिशय वेगळ्या प्रकारे केलं गेलं आहे. आपल्या लक्षात येईल की मोठ्या पिवळ्या दगडांचा वापर केला गेलाय. कुठल्याही प्रकारच्या सिमेंटचा वापर न करता ते प्रामुख्याने एकावर एक रचून एकमेकांच्या खाच्यात बसवलेले आहेत. तसंच गुरुत्वाकर्षण आणि त्या काळाच्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या जोरावर तो शतकानुशतके उभा आहे. सभा निवास मोठ्या सभांसाठी आणि प्रजेला भेटण्यासाठी वापरला जायचा. कालांतराने याचा वापर प्रशासकीय मुख्यालय जैसलमेर राज्य शासन म्हणून करण्यात आला. काही काळाकरता एक छोटी शाळा देखील इथे चालवली जायची. या अनियोजित घडामोडींनी इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. ही 800 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा राव जेसलनी ठरवलं की आपली राजधानी आता या ठिकाणी घेऊन यायची. आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गाच्या चौकात असलेलं, जिथून चीन आणि मध्य आशियाचे व्यापारी जथ्थे अरबी सागराकडे जायचे, मुंबईचं बंदर विकसित होईपर्यंत या ठिकाणाला व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान होतं. इथल्या सभोवतालच्या नापीक जमिनीत काहीही उगवत नव्हतं, पण हा व्यापारच पुरेसा होता राज्याला संपन्न करण्यासाठी. जेसलमेरचे भाटी राजपूत शासक हे अत्यंत कडवे समजले जायचे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांनी त्यांच्याशी मैत्री करणं हितावह समजलं. शतकं उलटली आणि हे ठिकाण खूपच संपन्न झालं. जेसलमेरच्या शासकांनी आनंदानं ही संपन्नता त्यांच्या प्रजेत वाटली आणि त्या संपन्नतेतला मोठा हिस्सा त्यांनी गोल्डन फोर्टच्या प्रांगणात अप्रतिमरित्या सजवलेले सुंदर वाडे बांधण्यासाठी खर्च केला. मोती महाल मुलराज दुसरा याने 19व्या शतकाच्या आरंभी बांधला. भाटींचं श्रीकृष्णाबद्दलचं प्रेम जग जाहीर आहे. त्यामुळे किल्ल्याच्या आतील इमारतींच्या भिंती आणि छत राधाकृष्णाच्या स्वर्गीय प्रेमाच्या चित्रांनी का सजवलेल्या आहेत ते लक्षात येतं. इथले दरवाजे
अत्यंत कौशल्याने सजवलेले आहेत. आरशांची सजावट देखील उल्लेखनीय आहे. इथल्या स्त्रियांना सुंदर समजलं जातं. त्या का सुंदर आहेत असं एका नारीला विचारलं तर तिने उत्तर दिलं की आम्ही कोनोच्या गोपिका, कोनो म्हणजे कृष्ण, आम्ही कृष्णाच्या गोपिका करीतो आम्ही रासलीला. कृष्ण गेला निघून द्वारकेला, आम्ही अडकलो इथे वाळवंटात. आम्ही इथे वाळवंटात अडकून पडलो, त्यांचे वंशज आहोत म्हणून आम्ही सुंदर झालो. गजविलास महाराजा गजसिंहांनी 19व्या शतकाच्या अखेरीस बांधला होता. हे त्यांचे शयनकक्ष आहे आणि इथेच त्यांना जेवायला आणि पाहुण्यांचं आदरातिथ्य करायला आवडायचं. सर्वोत्तम विलास महारावल अभय सिंह यांनी 18व्या शतकात बांधला होता. जडाव कामाच्या सजावटीसाठी निळ्या फरशा आणि उत्तम आरसे परदेशातून मागवले. दिवाणखाना, शाही कुटुंबानी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह इथे करण्यात आला आहे. यावरून आपल्याला त्या भूतकाळातील जैसलमेरच्या ऐश्वर्याची कल्पना येऊ शकते. जैसलमेर मार्गे जाणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे अजूनच संपन्नता लाभली होती. खूप मोठमोठे व्यापारी संबंध होते. मुलतान बरोबर लाहोर, उडिरा गाझी खान, उडिरा इस्माईल खान, तसंच सिंध चोलिस्तानचा वाळवंट म्हणजे बहावलपूरचा परिसर, त्याच भागात त्यांनी व्यापार केला. रंगमहाल जगप्रसिद्ध आहे त्याच्या भिंती चित्रांकरिता. हे राजपूत मिनिएचर चित्रशैलीचे अद्वितीय नमुने आहेत. कालांतराने उदयपूर, जोधपूर आणि बिकानेर इथे याची परंपरा रुजली. बुंदी, कोटा किंवा किशनगड प्रमाणे जैसलमेर कुठल्याही ठराविक चित्रशैलीशी जोडलेलं नाही.
पण इथली चित्र देखील कमी सुंदर नाहीत. एक असं अनोखं वैशिष्ट्य आहे जे जेसलमेरच्या किल्ल्याला भारतातील कुठल्याही किल्ल्यापेक्षा उल्लेखनीय बनवतं. जेसलमेरचे शासक जेसलमेरला कधीच आपली खाजगी मालमत्ता समजून वागले नाही. जेसलमेर शहराच्या लोकांना किल्ल्याबाहेर ठेवण्यासाठी या तटबंद्या उभारल्या नव्हत्या. जे इथे किल्ल्याच्या प्रांगणात राहत होते त्यांना नेहमीच सगळे एकाच कुटुंबातले आहेत असं वाटायचं. ते त्यांची सुखदुःख, स्वप्न आणि संघर्ष एकमेकात वाटत. जैसलमेर किल्ल्यातील रहिवासी नेहमीच बाहेरून येणाऱ्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक प्रभावांच्या बरोबरीने स्वतःला अनुरूप बनवत गेले. इथे मोठमोठ्या जैन मंदिरांचा निर्माण झाला. इथे मोठमोठी ज्ञानाची भंडारं स्थापली गेली. इथे मोठमोठ्या हवेल्या बांधल्या गेल्या आणि इथला व्यापार विकसित झाला. लोक समृद्ध संपन्न झाले. इथे मोठमोठे तलाव, विहिरी, बावड्या अनेक प्रकारच्या बांधल्या गेल्या. अनेक लोक बाहेरून येऊन इथे स्थायिक झाले. सर्वत्र बरेच पालीवाल ब्राह्मण स्थायिक झाले. ओसवाल समुदायातील लोक आले. त्यामुळे ह्या शहराला सांस्कृतिक वैविध्यता लाभली. किल्ल्यातील हिंदू आणि जैन मंदिरं आपल्याला दिलवाडा येथील धार्मिक स्थळांची आठवण करून देतात. सुशोभित तोरणं, मुख्य दारांवरच्या कमानी, प्रदक्षिणांसाठीचे मार्ग, दालनं, यक्ष, गंधर्व आणि अप्सरांच्या मूर्त्या पर्यटकांसाठीचे जबरदस्त आकर्षण आहे. इथून उंटाचे मोठमोठे तांडे दूर देशांना जायचे आणि हे सगळे जे सिल्क रूटशी संबंधित होते ते दक्षिण भारतातून, मुंबईतून, महाराष्ट्रातून, गुजरातमधून जे इकडे यायचे आणि इथे येऊन इथून दूर जात असत. लोकांचं या परिसरात येणं जाणं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना किल्ल्यात राहायला जागा मिळायची. ते इथे विश्रांती घेऊन आपल्या पुढच्या प्रवासावर निघायचे. इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे ही मंदिरं 12व्या आणि 15व्या शतकांच्या दरम्यान बांधण्यात आली होती. जैसलमेरमध्ये व्यापारी आणि व्यावसायिकांना किती सुरक्षित असल्याचं वाटायचं या वास्तवाचे हे साक्षीदार आहेत. ज्या प्रकारचं वास्तुशास्त्रीय सौंदर्य विशेषतः मंदिरांमध्ये आणि हवेलींमध्ये पाहायला मिळतं ते थक्क करतं ते म्हणजे संग्रहालयच आहे. राजाश्रयाचं आणि संस्कृतीचं. इथे कारागीर आहेत, संगीतकार आहेत. त्यांनी त्यांच्या परंपरेचा विकास केला. साहित्यिक परंपरा, कलेची परंपरा. किल्ला जणू एक चुंबक होता ज्यात अनेक परिमाणं आणि स्तरांचा समावेश होता. पत्थरों की हवेली ही 5 मजली इमारत तिच्या नाजूक कोरीव काम आणि सुंदर सज्जांसाठी आंतरराष्ट्रीयरित्या वाखणण्यात आली. ही प्रभावशाली हवेली 18व्या शतकात गुमानचंद या संपन्न व्यापाऱ्याने बांधली, ज्याने सोने चांदी जरी कामाच्या व्यवसायातून संपत्ती गोळा केली होती. ही इमारत राष्ट्रीय वारसा स्मारक म्हणून जाहीर करण्यात आली आहे.
धीना धीना बाजे मर्दंगवा आज तो हिंदो लेरी झूले फूले आज तो हिंदो लेरी झूले. जैसलमेर मधल्या हवेल्या त्यांच्या नाजूक दगडी कलाकुसरीसाठी अद्वितीय समजल्या जातात. दुर्दैवाने काही तत्वहीन लोकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वारसा हवेलीच्या गलिच्छ प्रतिकृती उभारल्या आहेत. त्या प्रतिकृती मूळ कारागिरांच्या कौशल्य गुणांचा अपमानच म्हणावा लागेल. इथल्या संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय. बाहेरून लोक आले, लालच, लोभ, पैसा हे ओघानं आलं. पैशांमागे लोक धावतात. आमच्या संस्कृतीला नष्ट करून टाकलं या टुरिझमने. जे काही बाकी उरलंय ते तुम्ही पाहताय. काहीच नाही उरलं. सगळं नष्ट केलं गेलंय. आजच्या या घडीला हजारो लोक या किल्ल्यात राहतात. मोठ्या संख्येनं भारतीय आणि परदेशी पर्यटक इथे येतात. हॉटेल आणि गेस्ट हाऊसची संख्या वाढतच चालली आहे. पर्यटनात वाढ झाल्यामुळे, लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे आणि पाण्याच्या वाढत्या वापरामुळे, पायाभूत सुविधांच्या अपयशामुळे टेकडीवर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते आणि या पाण्याच्या झिरपण्यामुळे आतील दगडांचं विघटन होत चाललंय. 2001 मध्ये किल्ल्याच्या बुरुजांपैकी एक बुरुज घसरला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय संघटना ज्या संवर्धनावर लक्ष केंद्रित करतात, ESI, हे सगळेच गडबडून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतातील सर्वात बहुमोल असलेल्या या एका वारशाला आपण कायमचं मुकून बसू. किल्ल्यावरील दबाव असह्य होत चाललाय. किल्ल्याचं सौंदर्य बिघडवणारी अवैध बांधकामं वाढत चालली आहेत. काय होतंय याची काळजी कोणालाच नाही. किल्ल्याचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होत चाललाय. खरं तर भारतीय सर्वेक्षण विभागाने एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. त्यात म्हटलंय की त्रिकुटावर इमारतींचा आत्यंतिक भार आहे. कोणालाच हे जाणून घ्यायचं नाहीये. मग याच्या वाटाघाटी कोण करणार? हॉटेल मालकांना हे कोण सांगणार की सार्वजनिक सुरक्षिततेसाठी तुमच्या हॉटेलच्या इमारतीचे 2 मजले पाडावे लागणार आहेत? आपण दुर्घटना होण्याची वाट पाहणार आहोत का? जीव घेणा संघर्ष जैसलमेर मध्ये चालू आहे. भूतकाळ आणि वर्तमान काळ यामधील संघर्ष, मानव आणि वयोवृद्ध वास्तू यामधील संघर्ष, याचा परिणाम किल्ल्याचं भवितव्य अधांतरी लटकतंय. या रस्सीखेचीचा निकाल जैसलमेर किल्ल्याचं भवितव्य ठरवेल.